नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूदही करण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचारी नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिली आहे. मंत्रालय मुंबई येथे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी नेते उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. चला तर जाणून घेऊयात काय होते निवेदन. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. एका महिन्यापूर्वी झालेल्या भेटीवेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सन 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या सुमारे 26,000 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन 1982 ची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. 2005 पूर्वी इतर विभागात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ शासन देत आहे. ते पाहता शिक्षक मात्र यापासून वंचित राहिले. ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.